भिंगार येथील दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली सुनील नागपुरे या महिलेची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगरमधील भिंगार शहरात वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शोभायात्रा काढण्यावरून समाजातील दोन गटात मतभेद निर्माण झाले होते। तसेच वसंत पंचमीच्या निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीनिमित्ताने समाजातील महिलांच्या सामूहिक फोटोंचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते। या फलकावरील मयत महिलेच्या फोटोला अज्ञात इसमाने काळे फासले होते। त्यामुळे मयत महिला या अपमानित झाल्याने तसेच आरोपी भूषण शिवलकर याने मयत महिलेची बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याने महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली। वैशाली नागपुरे यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांच्या पतीला त्यांची चिठ्ठी सापडली आहे। त्यामध्ये लिहिलेले आहे की माझ्या विरुद्ध सर्व कट रचला गेला आहे। त्यांनी माझे फोटो देखील या वर्षभरात एडिट करून ठेवले असावेत। मला पूर्णपणे संपवायचा प्रयत्नही शिवलेकर कुटुंब करीत आहे। माझ्या आत्महत्येस अतुल शिवलेकर व त्यांची दोन मुलं तसेच सून आणि बायको हे शिवलेकर कुटुंबीय सर्वजण जबाबदार आहेत। मला इतका मानसिक त्रास झाला आहे की मी त्रास सहन करू शकत नाही, असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे। कॅम्प पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत। दिनांक 2/2/2025 रोजी शुक्लेश्वर कॉलनी भिंगार येथे महिला नामे वैशाली सुनील नागपुरे यांनी गळफास घेऊन त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानुसार आमच्याकडे भिंगार पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आला होता। सदर ईडीच्या तपासामध्ये महिलेचे पती सुनील नागपुरे यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी जबाब दिले की सदर महिला ही दिनांक 2 रोजी वसंत पंचमीनिमित्त लावलेले बॅनर काळे फासले होते। तसेच यातील आरोपी भूषण शिवलेकर यांनी तिच्याबद्दल काही बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली अशी तक्रार दिल्याने भूषण शिवलेकर व इतर 8 जणांविरुद्ध भादवी कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करतो। मी सुनील रामचंद्र नागपुरे, माझी पत्नी वैशाली सुनील नागपुरे, आम्ही हलवा समाजाचा आमचा वसंत पंचमी दिवशी कार्यक्रम होता। पण काही लोकांच्या विरोधामुळे की बहुत दुपारी कार्यक्रम करा, आमचा विरोध रात्री करायचा। परंतु आम्ही कुठल्या परिस्थितीत रात्री करायचं नियोजन केलं, मिरवणुकीचं नियोजन केलं, परंतु विरोधी पार्ट्याला हे काही पटलं नाही। मग त्यांनी काय केलं, कार्यक्रमामध्ये काही किरकिर उरकिर करून माझ्या घरच्यांचे ना अश्लील फोटो काढून तिचे ना समाजामध्ये बदनामी केली आणि त्या बदनामीच्या माध्यमातून यांनी ती माझी पत्नी यांनी जीव दिलेला। घटना ही 2 तारीख रविवारी रात्री घडली। ज्यावेळेस आमची पूर्ण मिरवणूक ही समाप्त झाली, तर समाप्ती झाल्यानंतर मी स्वयंपाक वाढण्यासाठी वर गेलो आणि महिला कपडे वर देण्यासाठी घरी पोहोचली। घरी गेल्यानंतर तिने ती आत्महत्या केली आणि तिच्या बॅनरला सुद्धा काळं लावलं। राग बदनामी करणं हाच त्यांचा दृष्टिकोन होता आणि त्या बदनामीच्या माध्यमातून ती स्वतः आत्महत्या करून घेतली। आता आम्ही एफआयआर दाखल केलाय कॅम्प पोलीस स्टेशनला आणि आमची अशी म्हणणं आहे की त्यांना जास्तीत जास्त सजा व्हावा आणि कुठल्याही परिस्थितीत सर्वांना अटक व्हावी विनंती करतो।